2 दिवसापूर्वी केंद्र सरकारने 3 लाख टन तेल आयातीचा तसेच 5 लाख मेट्रिक टन मका आयात करण्याचा आणि 10,000 मेट्रिक टन दूध पावडर आयातीचा निर्णय घेतलेला आहे। तो शेतकऱ्यांच्या विरोधात आहे। शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा हा निर्णय आहे। गेल्या वर्षी सोयाबीन अजूनही विकलेलं नाही, शेतकऱ्याच्या घरात पडून असताना परत सोयाबीन तेल, पाम तेल, करडी रिफाईंड तेल आयात करण्याचा जो सरकारने तुगलकी निर्णय घेतलेला आहे त्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतोय। दूध दराचं आंदोलन सध्या सुरू आहे। गुजरातमध्ये 32 रुपये लिटर दूध असताना महाराष्ट्रात 26 आणि 25 रुपये लिटरनी दूध विकल्या जात आहे। त्यातही आज 10,000 मेट्रिक टन दूध भुकटे आयात करण्याचा जो केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे तो शेतकऱ्यांना आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना मारक ठरणारा असल्याने आम्ही या निर्णयाची होळी करून शासनाचा निषेध व्यक्त करतो। शूटिंग निघली पाहिजे, माका जळू द्या, असं कसं खोटं घ्या निघली पाहिजे। शेतकरी एकजुटीचा केंद्र सरकारचा निषेध असो, केंद्र सरकारचा निषेध असो। टाका आता त्याच्या वडर जळण असं। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। याला नाथ आणतो मी तसं। शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा या जवळ या क्लोज करा पुढे या पुढचा विषय घ्या पुढे हां इथे हे पाम्पलेट कागदावर सारी एकच आहे गाल गाल एकच कागद लोक येईल म्हणजे आमचं नावच नाही आलं राव सुरेश पाटील सांगते त्याचं जसं पाऊस गेल्या वर्षीच नव्हता तर दुष्काळ पडला त्याच्या काय जे आम्हाला देव म्हणले घेऊ म्हणले ते काही दिलं नाही आणि सरकार आमच्या घरात आजही कापूस आहे सोयाबीन आहे याला भाव नाही आहे आणि सरकार पुढे तेलासाठी खरेदी करतं याच्याकरता म्हणजे हे आमच्या मुळावरलं सरकार आहे। ह्या सरकारचं आम्ही मान्य करणार नाही, ते काही बी करीन। जसं आमच्या शेतकऱ्याची बाजू घ्यायला पाहिजे, सगळं कर्ज माफ करायला पाहिजे शेतकऱ्यांनी, नाही तर असं जे आपल्याकडे पिकत आहे हे आपलंच इकायला तर दुसऱ्याचं कायला घ्यायचं। अरे आपलंच लेकरू सांभाळायचं, दुसऱ्याच लेकराला काय जीव लावायचं, आपला फायदा करा ना। आणि तुम्ही काय पुढारी झाले, काय तुमचे धंदे चोर रे बाबा सारे तुम्ही।